दिवाळीचे दिवे लावताना काही गोष्टींचे नियम आधी जाणून घेतलेत तर यंदाची दिवाळी तुमच्यासाठीही दुप्पट फायद्याची ठरू शकेल. मग त्यात दिवाळीचे दिवे खरेदी करण्यापासून तर दिव्याची वात कशी असावी, घरात कोणत्या दिशेला आणि कुठे मातीचे दिवे ठेवावे, ओवाळणीचे दिवे कसे असावे, याचबरोबर दिवाळीच्या दिव्यांच्या बाबतीत आणखी काही प्रश्न जे तुम्हालाही पडले असतील, या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. ऋग्वेदानुसार दिव्यात देवता वास करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी दिवा लावण्याची परंपरा आहे. त्याच सोबत कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. त्यातच दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. मनातला, वातावरणातला अंधार, काळजी, उद्वेग दूर करणारा हा सण. घरात लाईट जरी असले तरीही आपण पणती लावतोच, कारण ते मांगल्य आणि सौख्याचं प्रतीक आहे. म्हणून दीपज्योती नमस्तुते असं शुभंकरोतीमध्येही म्हटलं गेलंय. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याची, स्थिर राहण्याचे आवाहन अग्निदेवाला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो, मात्र तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असं म्हणतात. याचबरोबर देवासमोर दिवा लावल्यानं देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि ती स्थिर होते अशीही मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. याचबरोबर दिवा लावल्यानं संपूर्ण घरात त्याचा फायदाही होतो. पारंपरिकपणे अनेक जण दिवाळीचे दिवे लावण्यासाठी शुद्ध तूप वापरतात. मात्र ते शक्य नसेल तर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा दिवाळीच्या दीपोत्सवासाठी नक्की वापरावा. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आणि म्हणून देवी लक्ष्मीचं घरात स्वागत करण्यासाठी आपण संपूर्ण घर दिव्यांच्या रोषणाईत प्रकाशित करतो. सोबतच दिवा, तेल, तूप, मेण देखील पेटवता येतात. मात्र पारंपरिक मातीच्या दिव्यांशिवाय दिवाळी कधीच पूर्ण होत नाही. अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय आणि समृद्ध दिवाळी साजरी करण्यासाठी वास्तुतज्ञांच्या मते मातीचे दिवे सर्वात जास्त पसंतीचे मानले जातात. ऊर्जेचा स्रोत अग्नी हा जीवनातील 5 घटकांपैकी एक आहे आणि आपली उत्कटता, शक्ती, आवेश, सर्जनशीलता आणि प्रेरणा यांचं प्रतिनिधित्व अग्नी करत असतो. हे दैवी प्रकाशाचं प्रतिनिधित्व देखील मानलं गेलंय, जे सर्व नकारात्मक कल्पना दूर करतो. दिवाळीचा दिवाही तेल किंवा तूप म्हणजेच अहंकार, वात किंवा वातीच्या रूपात सर्व नकारात्मक भावनांचा वाहक मानला गेलाय. हे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक भावना जाळून टाकतात. दिवाळीच्या दिव्यांची रोषणाई देखील दैवी शक्तींची आपल्याला पावती दर्शवते. शिवाय दिवा ज्ञानाचं आणि प्रकाशाचंही प्रतीक मानलं गेलंय. दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानण्यात आलंय. घरात दीप प्रज्वलन करणं शुभ मानलं गेलंय. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. म्हणून दिवाळीचे दिवे लावण्यासाठी काही नियमांचं पालनही नक्की करावं. नियम नंबर 1, दिवाळीच्या दिव्यांची संख्या. दिवाळीच्या दिव्यांसाठी विषम संख्या सामान्यतः समसंख्येपेक्षा जास्त योग्य मानले गेले. म्हणून दिवाळीच्या दिवसांसाठी वास्तू निर्धारित आदर्श संख्या म्हणजे 9, 27, 108 किंवा 1008 असावी. नियम नंबर 2, दिव्याची दिशा आणि रंग. वास्तुतज्ञांच्या मते घराच्या 4ही दिशांना विविध रंगाचे मातीचे दिवे लावावेत. यामुळे व्यक्तीच्या जीवनात शांती आणि समृद्धी येत असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या दिशांसाठी दिव्याचे रंगही महत्त्वाचे ठरतात. त्यात पूर्व दिशेला हिरव्या रंगाचा दिवा, आग्नेय दिशेला नारंगी रंगाचा दिवा, उत्तर दिशेला निळा रंगाचा दिवा, दक्षिण दिशेला लाल रंग, उत्तर पश्चिम दिशेला निळा किंवा राखाडी, पश्चिम दिशेला गडद निळा, तर नैऋत्य दिशेला गुलाबी किंवा राखाडी दिवे लावले जाऊ शकतात. याचबरोबर स्वयंपाकघरात दिव्यांची ज्योत पूर्वेच्या दिशेनं लावून ठेवल्यास देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो अशी ही श्रद्धा आहे. पूर्वेकडील ज्योत करून दिवा लावणं किंवा ईशान्य कोणात दिवा लावणं, उत्तरेच्या दिशेनं दिव्याची ज्योत ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं गेलंय. याचबरोबर घरात तुळस असल्यास तुळशीजवळ दिवा लावणंही अत्यंत शुभ असतं.
ज्या घरात तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात सुख, शांती, समृद्धी येते अशी ही श्रद्धा आहे. घरात देवासमोर दिवे लावताना शास्त्रानुसार देवाची मूर्ती किंवा फोटोसमोर नेहमी दिवा लावावा. तुपाचा दिवा डाव्या हाताला ठेवावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताला ठेवावा असं म्हटलं जातं. याचबरोबर दिवा लावतानाही शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी, कारण शुभ मुहूर्तावर दिवा लावल्यानं आई लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात. दिवाळीचे दिवे घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवावेत. यामध्ये आपलं शयनकक्ष, दिवाणखाना, स्वयंपाकघर, स्नानगृहाच्या दरवाजाच्या बाहेर, लॉबीत, टेरेसवर, बागेत, पाण्याच्या टाकीजवळ सुद्धा एक दिवा नक्की ठेवावा. घरात संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी या दिव्यांचं तोंड उत्तर किंवा ईशान्येकडेच असावं. तर निरोगी राहण्यासाठी दिव्यांचं तोंड पूर्वाभिमुख ठेवलं जाऊ शकतं. नियम नंबर 3, दिव्याची वात कशी असावी. दिव्याला महत्त्व आहे तसं दिव्याच्या वातीला देखील तितकंच महत्त्व आहे. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर दिव्यात कापसाची वात लावणं उत्तम मानलं जातं. जर तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात लाल धाग्याची वात लावणं उत्तम मानलं जातं आणि ते फायद्याचंही असतं. दिवाळीच्या दिवशी अनेक जण साधारणपणे एक अखंड दिवा रात्रभर पेटवत ठेवतात. हा अखंड दिवाळीचा दिवा आधी पेटवावा, त्यानंतरच सर्व दिवे लावून ते घरामध्ये सर्वत्र ठेवावे. नियम नंबर 4, दिवे कसे असावे आणि कसे लावावे. दिवाळीचे दिवे लावण्यापूर्वी मातीचे दिवे चिरलेले किंवा तुटलेले नाहीत याची खात्री करून घ्यावी. मातीचे दिवे 2 तास पाण्यात पूर्णपणे भिजवत ठेवावे आणि नंतर ते वाळवावे. यामुळे दिव्यांना जास्त प्रमाणात तेल किंवा तूप लागत नाही आणि उजळण्याच्या संपूर्ण कालावधीत ते थंड असतात. दिवाळीच्या पूजेसाठी पितळ, तांबे आणि चांदीचे दिवे लावण्यापूर्वी ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे. शिवाय पूजेमध्ये समई, निरांजन, पंती, दिवे असे नानाविध प्रकार असतात. देव्हारा प्रकाशमान करणे एवढाच त्याचा हेतू असतो. तरी देखील रोषणाई आकर्षक व्हावी यासाठी लांबण दिवे, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. इतर दिवे उत्सवाच्या वेळी वापरले जातात. तर रोजच्या पूजेत समई आणि निरांजनाची वर्णी लागते. त्यातली समई तेलाची आणि निरांजन तुपाने लावल्याचा प्रघात आहे. त्यात समईची वात लांब असते तर निरांजनाची वात बसकी गोलाकार असते. निरांजनात एक वात तर समईत 2 पेक्षा अधिक वाती लावल्या जातात. हे गुणोत्तर चुकूनही उलट करू नये. देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ज्वलनद्रव्य वापरू नये असं अग्निपुराणातील आदी कल्पपुराणात सांगितलंय. या गोष्टी रोजच्या निरीक्षणातल्या असूनही आपली आई, आजी आपल्याला दिवा लावताना नेहमी हटकते. एकाच काडीने दिवा लाव किंवा तेलाच्या दिव्यानं तुपाचा दिवा लावू नको. आपण त्यांचं म्हणणं ऐकतोही, पण त्यामागं शास्त्र समजून घेत नाही. मग आता प्रश्न येतो, तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा का लावू नये? तर याचं उत्तर असं की हे दोन्ही घटक भिन्न आहेत. एक खनिज तर दुसरा प्राणीज. त्या दोघांचं एकत्रीकरण होऊ नये हा त्यामागील हेतू असतो. म्हणून अनेक ठिकाणी दोन्ही प्रकारचे दिवे एकत्र लावणं टाळतात. जर दोन्ही प्रकारचे दिवे एकाच वेळेस लावले तरी हरकत नाही, फक्त ते वेगवेगळ्या काडीने लावले पाहिजेत. ही बाब मात्र लक्षात ठेवायला हवी. नियम नंबर 5, ओवाळणीचे दिवे कसे असावे. माणसांना ओवाळताना तेलाच्या दिव्याने ओवाळले जाते. त्याला आपण औक्षण म्हणतो. पुण्याह वाचन किंवा इतर वेळी औक्षण करतात. तेलाचा दिवा वापरतात. पूर्वी पती युद्धावर जाताना त्याची पत्नी तेलाच्या दिव्यानं ओवाळत असे. आजही वाढदिवसाच्या दिवशी मुलांना, मोठ्यांना ओवाळताना तेलाचा दिवा वापरला जातो. तुपाच्या दिव्याच्या तुलनेत तेलाचा दिवा बराच वेळ तेवत असतो. दिव्याच्या ज्योतीचा संबंध मनुष्याच्या आत्मज्योतीशी असल्यामुळे औक्षण करणारी व्यक्ती समोरील व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं शुभचिंतन करत असते. बहीण भावाला ओवाळताना, बायको नवऱ्याला ओवाळताना, आई मुलांना ओवाळताना हाच विचार मनात तेवत असते. म्हणून औक्षवनाच्या वेळेत तेलाचा दिवा वापरला जातो. मात्र देवाला ओवाळताना, त्याची आरती करताना तुपाचा दिवा लावला जातो. देवकार्यात समस्त पवित्र गोष्टींचा वापर केला जातो आणि तूप हे पवित्र मानलं गेलंय. म्हणून तूप हे समृद्धीचं प्रतीक आहे. तुपाच्या निरांजनानं देवाला ओवाळून त्या बदल्यात आपलं आयुष्य त्याच्या आशीर्वादानं उजळू देत अशी प्रार्थना केली जाते. नियम नंबर 6, दिवा विझल्यावर काय करावं. देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरू नये.
देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र दिवा ओवाळताना तो चुकूनही खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी. ज्या ठिकाणी दिवा पडला असेल त्याच ठिकाणी ती शांत करावी असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे दिवाळीचे दिवे प्रज्वलित करून आपण सुद्धा दिवाळीची तयारी पूर्णत्वाला नेऊया आणि शास्त्राचं पालन करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.